आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या अनुषंगाने सर्व कामाला लागले आहेत। अशामध्येच बुलढाण्यामध्ये राखीव कोविड रुग्णालयामध्ये दारूच्या बाटल्या दिसून आल्या। त्यामुळे आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। रुग्णालयामध्ये खुलेआम दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सिगारेटची पाकिटं, पत्ते हे सर्व धक्कादायक चित्र साम टीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। एकीकडे राज्यात कोरोनाचा शिरकाव पुन्हा एकदा वाढतोय, अशातच आता बुलढाण्यामध्ये चक्क राखीव कोविड रुग्णालयाच्या आतमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा या आरोग्य विभागाचा गलथान कारभार हा चव्हाट्यावर आलेला आहे। तर रुग्णालयामध्ये खुलेआम दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी। हा सगळा धक्कादायक प्रकार आपण पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णालय उपलब्ध आहे आणि त्या कोविड रुग्णालयामध्ये आता नवीन J1 हा नावाचा व्हेरिएंट येत आहे। त्याच्यासाठी हे आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे। आपण पाहू शकतो की हे बुलढाण्यातील श्री रुग्णालय येथील हे कोविड रुग्णालय जे 100 खाटाचं बनवण्यात आलेलं आहे। पण इथे बऱ्याच दिवसापासून हे जे रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये काही अनधिकृतपणे स्टुडंट किंवा लोक राहत आहेत, त्यांना कोणी परवानगी दिली अद्यापर्यंत माहित नाही। मात्र इथे हा दारूचा अड्डा बनला आहे असं दिसून येत आहे। बऱ्याच ठिकाणी इथे दारूच्या बाटल्या वगैरे दिसत आहेत। आपण बघू शकतो की इकडे या साईडला रुग्णालयाच्या बाजूलाच इथे बाहेर फेकण्यात आलेलं आहे। इथं प्रत्येक वेळेस दारूंच्या बाटल्याच्या आणि सिगारेटचे खच असे दिसलेले ते जाळून टाकण्यात आलेले आहे। मीडिया येणार म्हणून असं काय वाटते काय म्हणून त्यांनी भीती वाटून त्यांनी ते जाळून टाकले तात्काळ आणि हा दारूचा अड्डा बनलाय काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यावरती जिल्हा शल्य चिकित्सकांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि आता ते काय यावरती कारवाई करणार आहेत, हे लोक कोण आहेत, कुठून आलेले आहेत याकडे आता लक्ष लागले आणि त्याच्यावर काय कारवाई होते याकडे जिल्हा सामान्य रुग्णालयातील लोकांचे आणि जनतेचे लक्ष लागले आहे। संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा।